आपले CN साखरे अँड कंपनीमध्ये स्वागत आहे. मी चंद्रशेखर साखरे. या अगोदर आपण टॅली प्राईम बेसिक कोर्सला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण बेसिक अकाउंटच्या कन्सेप्ट समजून घेतल्या. त्यानंतर अकाउंटमध्ये जे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स केली जातात त्याची सर्व माहिती समजून घ्यायला सुरुवात केली होती. आज आपण पुन्हा या व्हिडिओद्वारे ज्या अकाउंटमध्ये आपण एंट्री रेकॉर्ड करतो त्या संदर्भात महत्त्वाच्या काही कन्सेप्ट आपण व्यवस्थितरित्या बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये पाहत आहोत. गेल्या वेळेस आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय हे समजून घेतलं. त्यामध्ये दोन व्यक्ती एकत्र येऊन मनीमध्ये एखाद्या गोष्टीचं डील करतात आणि त्यामध्ये त्यांचा जो व्यवहार रेकॉर्ड होतो त्याला आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणतो. म्हणजे त्याचा अर्थ बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये दोन व्यक्ती एकत्र येणं आणि त्यांचं मनीमध्ये मेजरमेंट होणं त्याला आपण बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणू शकतो. गुड्स त्यानंतर जो शब्द पाहिला आपण त्यामध्ये ज्या वस्तूचं ट्रेडर डील करतो त्या डील केलेल्या वस्तूला आपण गुड्स म्हणतो. त्यामध्ये गुड्समध्ये आपण दोन गोष्टी समजून घेतल्या, एक परचेस अकाउंट आणि एक सेल्स अकाउंट. या परचेस अकाउंटमध्ये कॅश बेसिसवर आपण परचेस करतो, त्याचप्रमाणे क्रेडिट बेसिसवर पण आपण परचेस करीत असतो. त्यानंतर आपण सेल अकाउंटमध्ये कॅश बेसिसवर सेल करीत असतो आणि क्रेडिट बेसिसवर पण सेल करीत असतो. अशा या बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये तिसरी गोष्ट आपण समजून घेतली, स्टॉक इन्व्हेंटरी. हा जो स्टॉक असतो त्यामध्ये ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक या दोन गोष्टी आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये रेकॉर्ड कराव्या लागतात. अशा या स्टॉकचं तीन गोष्टीमध्ये बायफर्केशन केलं जातं. पहिली गोष्ट रॉ मटेरियल, दुसरा महत्त्वाची गोष्ट ते वर्क इन प्रोग्रेस आणि तिसरी गोष्ट आहे फिनिश गुड्स. रॉ मटेरियलमध्ये आपण उदाहरण पाहिलं होतं, टाटा कंपनीने मार्केटमधून परचेस केलेले मटेरियल जे स्टील, टायर, ट्यूब, लाईट हे त्याचं रॉ मटेरियल आहे. अशा या रॉ मटेरियलमध्ये जेव्हा टाटा कंपनी एखादी कार तयार करते त्यावेळेस ती कार जर पूर्ण झालेली नसेल तर असा जो पूर्ण न झालेला जो स्टॉक म्हणतो आपण त्याला त्याचं नाव वर्क इन प्रोग्रेस, का ज्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही. म्हणजेच असा स्टॉक किंवा अशी कार ही मार्केटमध्ये अजून विकण्याकरिता तयार नाही. आणि असा हा टाटा कंपनी जी आहे ती त्या परचेस केलेल्या मालाचा जेव्हा मार्केटमध्ये कार लॉन्च करते विक्रीकरिता त्यावेळेस त्याला फिनिश गुड्स आपण म्हणू शकतो. जर किराणा दुकानदार उदाहरण पण पाहिलं तर किराणा दुकानदार जर सप्लायरकडनं माल परचेस करत असेल आणि कस्टमरला जर का त्यामध्ये कोणताही बदल न करता विकत असेल तर त्याला फिनिश गुड्स म्हणतो आपण. पण असा जो व्यापारी आहे का जो मार्केटमधून परचेस करतो त्या परचेसवर प्रोडक्शन तयार करण्याकरिता प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नानंतर त्याचं एक
गुड्स तयार होतं त्याला फिनिश गुड्स म्हणतो आपण. अशा पद्धतीचे दोन जे ट्रेडर आपण मार्केटमध्ये पाहिले का ज्यांच्याकडे फक्त फिनिश गुड्स विक्री करता असतो, आणि असा एक ट्रेडर बघितला का ज्याच्याकडे रॉ मटेरियल परचेस करून त्याचा फिनिश गुड्स तयार केला जातो. त्यानंतर या बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये आपण सेल्स पाहिला. या सेल्समध्ये ज्यावेळेस कॅशमध्ये सेल केला जातो त्यावेळेस त्याची एंट्री कॅश सेल लेजर अकाउंटमध्ये आपण रेकॉर्ड करत असतो. त्याचप्रमाणे ज्या वेळेस आपण आपल्या कस्टमरला क्रेडिटमध्ये सेल करतो त्यावेळेस अशा विकलेल्या क्रेडिट सेल ज्या कस्टमरला आपण सेल करतो असे सर्व कस्टमरांची यादी आपण आपल्या अकाउंटमधील सन्ड्री डेटर्स या हेडखाली रेकॉर्ड करतो, आणि सन्ड्री डेटरची टोटल आपण बॅलन्स शीटला दाखवित असतो. याचं कारण सर्व सन्ड्री डेटरची नावं जर आपण बॅलन्स शीटला दाखवली तर बॅलन्स शीटचं काम, अकाउंटचं काम वाढेल. आणि आपल्याला माहीत आहे अकाउंट इज ॲन आर्ट. अकाउंटची मांडणी करणं ही एक कला आहे. म्हणून अकाउंटने जो सन्ड्री डेटर शब्द दिलेला आहे तो क्रेडिटवर सेल केलेल्या कस्टमरांची नावं त्या ग्रुपखाली आपण रेकॉर्ड करीत असतो. या सर्व एंट्रीज आपण टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये शिकणार आहोत. त्या अगोदर आज आपण या सर्व बेसिक गोष्टी समजून घेतल्यानंतरच टॅली प्राईममधल्या एंट्रीला सुरुवात करणार आहोत. अशा या सेल्समध्ये आपण ज्या वेळेस उधारीने माल विकतो त्यावेळेस उधारीने माल विकलेली व्यक्ती जर माझी ओळखीची असेल तर मी त्या व्यक्तीकडनं कोणत्याही पद्धतीने डॉक्युमेंट्सवर सिग्नेचर घेण्याची गरज नसते. त्यावेळेस त्या कस्टमरची लेजर्स आपण सन्ड्री डेटर्स ग्रुपखाली क्रिएट करतो. पण जर अशी कस्टमर जर का मला माझ्या परिचयाचे नसतील किंवा मला एक विशिष्ट तारखेला माझे पैसे जमा करण्याकरिता त्यांना बांधून घ्यायचं असेल तर त्यावेळेस एका विशिष्ट वाउचरवर मी त्या कस्टमरकडनं सही घेतो की तुम्हाला विशिष्ट तारखेला मला पैसे जमा करावे लागतील. तर अशा सर्व कस्टमरांची नावं आपण बिल्स रिसिवेबल या हेडखाली रेकॉर्ड करीत असतो. मग असं बॅलन्स शीट जेव्हा वर्षाच्या शेवटी तयार केलं जातं त्यामध्ये जर आपल्याला कोणी विचारलं की तुमची टोटल ट्रेड रिसिवेबल किती आहे, अशा वेळेस सन्ड्री डेटर्स प्लस बिल्स रिसिवेबल इज इक्वल टू ट्रेड रिसिवेबल आपल्याला सांगता येतं. म्हणजेच ट्रेड रिसिवेबल म्हणजे ज्यामध्ये सन्ड्री डेटर्सची नावं आणि बिल्स रिसिवेबलची नावं रेकॉर्ड केली जातात. आपण आपल्या बिझनेसमध्ये ज्यावेळेस परचेस करतो तो असा परचेस केलेला जो गुड्स असतो तो गुड्स जर डिफेक्टिव्ह असेल किंवा आपल्याला जर त्या परचेस केलेल्या गुड्समध्ये त्याची क्वालिटी खराब असेल किंवा इतर काही कारणं असतील तर असा परचेस आपण सप्लायरला रिटर्न करतो. अशा परचेसला आपण परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड या शब्दाने आपल्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करीत असतो. त्याच पद्धतीने आपण आपल्या कस्टमरला जो सेल केलेला गुड्स तो कस्टमर काही कारणास्तव आपल्याला रिटर्न करतो. अशा रिटर्न केलेल्या गुड्सला आपण सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड या शब्दाखाली आपण अकाउंटमध्ये रेकॉर्ड करतो. या सर्व माहिती देण्याची कारण असं आहे की आपल्याला टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये एंट्री रेकॉर्ड करायच्या आहेत. त्यावेळेस या सर्व एंट्रीला अत्यंत महत्त्व आहे आणि आपण त्या एंट्र्या कशा रेकॉर्ड करायच्या यासुद्धा आपण नंतर समजून घेणार आहोतच. पण त्या अगोदर ज्या बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये आपण जर GSTमध्ये एखाद्याचं अकाउंटचं काम करत असू
किंवा आपण इन्कम टॅक्सचं रिटर्न फाईल करण्याकरता एखाद्याचं काम करत असू तर या सर्व एंट्रीच्या बेसिक गोष्टी काय असतील हे समजून घेणं गरजेचं आहे. चला पुढे बघूया. नंतर बघा, परचेसमध्ये परचेस ऑफ गुड्स 2 पद्धतीचे परचेस आपण समजून घेऊ शकतो. ज्यावेळेस आपण सप्लायरकडनं परचेस करतो त्यावेळेस त्या परचेस केलेल्या गुड्सचे बिलाप्रमाणे कॅशमध्ये पेमेंट करतो, त्याला कॅश बेसिस म्हणून आपण आपल्या अकाउंटमध्ये रेकॉर्ड करत असतो. त्याच पद्धतीने जर सप्लायरकडनं आपण जो गुड्स परचेस करतो तो गुड्सचं पेमेंट आपण काही आठवड्यानंतर दिवसानंतर जी टर्म अँड कंडिशन ठरलेली असेल त्यावेळेस पेड करतो, तेव्हा त्या परचेस केलेल्या गुड्सला आपण क्रेडिट बेसिसवर परचेस केला म्हणून रेकॉर्ड करीत असतो. म्हणजेच क्रेडिट बेसिसचा अर्थ होतो इफ गुड्स हॅव बीन परचेस ऑन क्रेडिट फ्रॉम सप्लायर, असा त्याचा अर्थ होतो की आपण क्रेडिटवर सप्लायरकडनं परचेस केलेल्या मालाला क्रेडिट बेसिस म्हणतो. सप्लायरला आपण क्रेडिटर्स म्हणतो. ज्या सप्लायरकडनं आपण माल परचेस करतो असा जर सप्लायर मला क्रेडिटवर माल देत असेल तर त्याला आपण क्रेडिटर्स म्हणतो. सप्लायरने मला क्रेडिटवर गुड सप्लाय केला आणि माझ्याकडून डॉक्युमेंट्सवर सही घेतली आणि पेमेंट जमा करण्याची तारीख लिहिली तर मी करार केला की मी आपल्याला पे करतो, म्हणजेच त्याला आपण बिल्स पेबल म्हणजे BP म्हणतो. क्रेडिटरचे बिल्स पेबल नाव अकाउंटने रेकॉर्ड केले. याचा अर्थ ज्यावेळेस मी माल परचेस करतो आणि जर सप्लायर मला एखाद्या डॉक्युमेंट्सवर सही घेऊन सांगतो की विशिष्ट तारखेला तुम्हाला आम्हाला पेमेंट जमा करावं लागेल तर अशा परचेस केलेल्या मालाला आपण बिल्स पेबल म्हणून रेकॉर्ड करीत असतो. नंतर क्रेडिटर्स म्हणजे क्रेडिटर इज अ पर्सन सप्लायर फ्रॉम whom an enterprises firm purchase goods or service on credit. जो व्यक्ती मला क्रेडिटवर माल देत असतो किंवा मला सर्व्हिस देत असतो त्याला आपण क्रेडिटर्स म्हणतो. जो सप्लायर किंवा मी ज्याच्याकडनं क्रेडिटवर माल परचेस करत असतो किंवा सर्व्हिस घेत असतो त्याला क्रेडिटर्स म्हणतात. नंतर बिल्स पेबल मीन्स अ बिल्स ऑफ एक्सचेंज accepted by firm to pay fixed amount on a specified date. एक विशिष्ट तारखेला मी एक विशिष्ट अमाऊंट मी तुमच्या बिलाची पेड करणार आहे असं ज्यावेळेस मी लिहून देतो त्यावेळेस त्याला बिल्स पेबल म्हणून आपण रेकॉर्ड करतो, त्यावेळेस म्हणत असतो. त्यानंतर ट्रेड पेबल. आपण या अगोदर ट्रेड रिसिवेबल बघितलं, त्याच पद्धतीने ट्रेड पेबल म्हणजे क्रेडिटर्स माझे सप्लायरकडनं जेवढ्या सप्लायरकडनं मी क्रेडिटमध्ये माल परचेस केलेला आहे त्या सर्वांची टोटल प्लस ज्यांना मी लिहून दिलं आहे की विशिष्ट तारखेला विशिष्ट दिनांकाला विशिष्ट अमाऊंट मी तुम्हाला तुमच्या बिलाची पेड करणार आहे, अशा सर्व टोटल एकत्र करून त्याची एक टोटल, बिल्स पेबलची एक टोटल आणि क्रेडिटरची एक टोटल मिळून त्याला आपण ट्रेड पेबल म्हणतो. जर आपल्याला कोणी विचारलं की तुमचे ट्रेड पेबल किती, याचा अर्थ सन्ड्री क्रेडिटर्स इज इक्वल टू बिल्स पेबल हा अर्थ होतो. चला पुढे बघूया. त्यानंतर बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये महत्त्वाचा एक शब्द एक्सपेंडिचर. या अगोदर आपण बेसिक कन्सेप्टमध्ये एक्सपेंडिचर, ॲसेट, इन्कम, लायबिलिटी आणि ॲसेट, कॅपिटल, लायबिलिटी, इन्कम आणि एक्सपेन्सेस हे 5 शब्द पाहिले होते, त्यांच्या कन्सेप्ट समजून घेतल्या होत्या. आज आपण पुन्हा एक्सपेंडिचर म्हणजे काय थोडक्यात समजून घेऊ, पण एक्सपेंडिचरचा सखोल अभ्यास जर आपल्याला माहिती करून घ्यायचा असेल तर तो पण आता आपण समजून घेणार आहोत. एक्सपेन्सेस म्हणजे खर्च, पैसे बाहेर जातात फ्रॉम बिझनेसमधून जर पैसा खर्चाकरिता बाहेर जातो त्याला एक्सपेंडिचर म्हणतो.
म्हणता येईल. या एक्सपेंडिचरमध्ये 2 प्रकारचे एक्सपेंडिचर आपल्याला बिझनेसमध्ये करावी लागतात. पहिला एक्सपेंडिचरचं नाव असतं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि दुसरा एक्सपेंडिचर असतो त्याचं नाव असतं कॅपिटल एक्सपेंडिचर. कोणत्याही एक्सपेंडिचरचा बेनिफिट आपण करंट इयरमध्ये घेतो त्याला रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणतात. जर माझं बिझनेस हा मी चालू केला तर अकाउंटिंगमध्ये त्याचं करंट इयर 1 एप्रिलपासून ते 31/3पर्यंत एक 12 महिन्याचा जो काळ असतो त्याला आपण करंट इयर म्हणतो. या करंट इयरमध्ये ज्यावेळेस एखादा बेनिफिट घेण्यासाठी खर्च केला जातो तेव्हा त्या खर्चाला आपण रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणतो. आणि कोणत्याही एक्सपेंडिचरचा बेनिफिट आपण पुढील येणाऱ्या वर्षांमध्ये घेतो त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. जर माझं बिझनेस 1 एप्रिल ते 31/3 या वर्षामध्ये मी अकाउंट रेकॉर्ड करत असेल पण असा एक्सपेंडिचर मी आज करीत आहे या करंट इयरमध्ये आणि त्याचा फायदा जर मी पुढच्या वर्षात कधी पण घेणार आहे तर असा खर्चाला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. बघा, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इट इज an amount paid or payable, the benefit of which is consumed within the current accounting period is called revenue expenditure. पैसे जर का मी करंट इयरमध्ये पेड करत असेल किंवा करणार असेल पण ज्याचा बेनिफिट मी घेत असेल तर अशा एक्सपेंडिचरला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. रेव्हेन्यू एक्सपेंडिचरला इज ऑल्सो कॉल्ड एक्सपेन्सेस. तुमच्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला प्रॉफिट लॉस अकाउंटला जी एक्सपेन्सेस दाखवली जातात त्याचं नाव म्हणजेच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणजेच थोडक्यात रेव्हेन्यू एक्सपेंडिचरला आपण एक्सपेन्सेससुद्धा म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल, रेंट पेड किंवा पेबल असेल, सॅलरी पेड पेबल, इंटरेस्ट पेड पेबल, वेजेस पेड पेबल, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, टेलिफोन बिल आहे, प्रिंटिंग चार्जेस आहे, हे किंवा पेड केले किंवा पेबल असतील तर हे सर्व आपली रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे का जी माझी खर्च प्रॉफिट लॉस अकाउंट किंवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला आपण एक खर्च साईडला रेकॉर्ड करतो. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर it is an expenditure incurred, the benefit of which will be consumed in future. It also called asset. Such expenditure are incurred to acquire asset or to increase the efficiency of the asset. याचा अर्थ कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे मला जो खर्च मी करणार आहे किंवा केलेला आहे त्याचा बेनिफिट मी फ्युचरमध्ये घेणार आहे त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. मग असा कॅपिटल एक्सपेंडिचर आपण एखादी ॲसेट विकत घेण्यासाठी करत असेल किंवा माझ्या एखाद्या ॲसेटमध्ये वाढ करण्याकरिता जर मी करत असेल तर त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. जर उदाहरण द्यायचं झालं तर मी माझ्या बिझनेसकरिता शॉप विकत घेत असेल तर ते शॉपचा बेनिफिट मी अनेक वर्ष घेणार आहे तर तो माझा कॅपिटल एक्सपेंडिचर रेकॉर्ड केला जाईल. आणि अशा शॉपमध्ये जर शॉप विकत घेतलेला ऑलरेडी माझा शॉप आहे आणि अशा शॉपमध्ये जर मी अजून मोठा शॉप बनवण्याकरिता त्यावर एक मजला जर का कन्स्ट्रक्शन करत आहे तर तो जो कन्स्ट्रक्शन करता आलेल्या खर्चाला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून रेकॉर्ड करतो. नंतर ॲसेट. आपण ॲसेट शब्द या अगोदर पाहिलेला आहे. ॲसेट कॅन बी डिवायडेड इंटू 3 पार्ट. ॲसेटचे सुद्धा 3 पार्ट आपल्याला अकाउंटमध्ये पाहायला मिळतात. नॉन करंट ॲसेट, करंट ॲसेट आणि फिक्टिशियस ॲसेट. आता या फिक्टिशियस ॲसेट जी तिचं नाव खोटी ॲसेट हा जो पार्ट आहे हा आपण
आपल्या या बेसिक कोर्समध्ये समजून घेणार नाही आहे. कधी आपण वेगळं सेशन घेऊ त्यावेळेस समजून घेणार आहोत. पण आज आपण नॉन करंट ॲसेट आणि करंट ॲसेट म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. नॉन करंट ॲसेट दोज ॲसेट विच आर हेल्ड बाय द बिझनेस फ्रॉम अ लॉंग टर्म पॉईंट ऑफ व्ह्यू फॉर मोर दॅन 1 year. एक्झाम्पल मशीन, बिल्डिंग, फर्निचर, गुडविल, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. बघा, नॉन टर्म ॲसेट म्हणजे का अशी ॲसेट का ज्याचा मी फायदा हा 1 वर्षानंतर 1 वर्ष किंवा 1 वर्षापेक्षा जास्त वर्ष जर घेत असेल तर त्याला नॉन करंट ॲसेट म्हणतात. 1 वर्षानंतर दोज ॲसेट विच आर हेल्ड बाय द बिझनेस फ्रॉम अ लॉंग टर्म व्ह्यू पॉईंट. म्हणजे लॉंग टर्म कामाकरिता जर मी एखाद्या ॲसेटचा बेनिफिट घेत असेल तर त्याला आपण नॉन करंट ॲसेट म्हणतो. एक्झाम्पल मशीन, माझी शॉपमध्ये असलेली मशीन का ज्या मशीनचा बेनिफिट मी आता घेत आहे, नंतर अजून अनेक वर्ष घेणार आहे. माझी जी बिल्डिंग आहे स्वतःची, त्या बिल्डिंगचा बेनिफिट मी आता घेणार आहे आणि जोपर्यंत मी तिथे राहत आहे तोपर्यंत त्या बिल्डिंगचा उपयोग फायदा मी घेणार आहे. माझं फर्निचर जर असेल तर त्या फर्निचरचा उपयोग मी आता घेत आहे आणि अनेक वर्ष घेणार आहे. माझं गुडविल, आता गुडविल काय असतं हे आपण व्यवस्थित नंतर समजून घेणार आहोत का ज्याचा फायदा मला आता होणार आहे आणि नंतर पण अनेक वर्ष होणार आहे. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, एक्झाम्पलसाठी सांगितलं. की नॉन करंट ॲसेट म्हणजे का अशा ॲसेटचा बेनिफिट आपण 1 वर्षापेक्षा जास्त वर्ष सतत घेत राहतो, त्याला आपण नॉन करंट ॲसेट म्हणतो. करंट ॲसेट दोज ॲसेट विच आर हेल्ड बाय द फर्म with the purpose of converting them into cash or for using them within a short period within 1 year. Example stock, debtors, bills receivable, cash, bank, etc. करंट ॲसेट अशी ॲसेट का ज्या ॲसेटचा फायदा आपण कॅशमध्ये कन्वर्ट करण्याकरिता आपल्याकडे ती ॲसेट आपण रेकॉर्ड करतो, आपल्याकडे ती ॲसेट आपण जमा करून ठेवतो, तिला आपण करंट ॲसेट म्हणतो. का जी 1 वर्षाच्या आतमध्ये आपण तिचा उपभोग घेत असतो. 1 वर्षाच्या आत म्हणजे 1 वर्षापर्यंत. उदाहरण आपल्या दुकानात असलेला स्टॉक, का जो स्टॉक आपण 1 वर्षाच्या आत कस्टमरला सेल करतो आणि त्या स्टॉक सेल केल्यानंतर त्या स्टॉकचे आपल्यामध्ये कॅश किंवा चेकमध्ये त्याचं रूपांतर होतं. आपले डेटर्स असतात त्यांच्याकडनं आपण पैसे घेत असतो. ते लॉंग टर्म असू शकत नाही, कारण जर त्यांचं बिल्स रिसिवेबलमध्ये जर आपण त्यांना बांधलेलं असेल तर विशिष्ट तारखेला ते आपल्याला पैसे जमा करतात. आपल्या बँकेत असलेला बँक बॅलन्स किंवा कॅश इन हँड ही सुद्धा आपली करंट ॲसेट असते का जी सतत बदलत असते. अशा सर्व ॲसेटला आपण करंट ॲसेट म्हणून रेकॉर्ड करीत असतो. त्यानंतर फिक्स ॲसेट, इट इज पार्ट ऑफ नॉन करंट ॲसेट. फिक्स ॲसेट हा नॉन करंट ॲसेटचा एक पार्ट आहे. फिक्स ॲसेट आपल्याला आत्ताच आपण पाहिलं का ज्यामध्ये मशिनरी, बिल्डिंग वगैरे गोष्टी आपण पाहिल्या. आता या फिक्स ॲसेटमध्ये सुद्धा 2 पार्ट आपल्याला पाहायला मिळतात का ज्यामध्ये टँजिबल फिक्स ॲसेट आणि इनटँजिबल फिक्स ॲसेट. आता टँजिबल फिक्स ॲसेट म्हणजे दोज फिक्स ॲसेट विच हॅव their physical existence. It means they can be seen, touched. का अशी फिजिकल एक्झिस्टन्स वस्तू स्वरूपात असणं गरजेचं आहे का जिला मी स्पर्श करू शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर बिझनेसमध्ये असलेली मशीन का जिला मी पाहू शकतो, स्पर्श करू शकतो. बिल्डिंग, फर्निचर, कॉम्प्युटर इत्यादी.
का ज्या अशा टँजिबल ॲसेट म्हणजे जी ॲसेट का ज्या ॲसेट ही फिजिकल एक्झिस्टन म्हणजे वस्तू स्वरूपात असणं गरजेचं आहे का जिला मी पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, टच करू शकतो म्हणजे स्पर्श करू शकतो, त्या ॲसेटला आपण टँजिबल फिक्स ॲसेट म्हणतो. म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला डोळ्याला दिसणाऱ्या सर्व ॲसेट ह्या टँजिबल फिक्स ॲसेट्स असतात का ज्यांचा उपभोग आपण घेत असतो आणि ज्यांना आपण स्पर्श करू शकत असतो. त्यानंतर इनटँजिबल फिक्स ॲसेट म्हणजे दोज फिक्स ॲसेट विच डू नॉट हॅव दिअर फिजिकल एक्झिस्टन. दे कॅनॉट बी टच ऑर सीन. एक्झाम्पल गुडविल, ट्रेडमार्क, पेटेंट, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, ब्रँड etc. इनटँजिबल ॲसेट म्हणजे का अशी ॲसेट जी वस्तू स्वरूपात नसते, जिला आपण स्पर्श करू शकत नाही, जिला आपण पाहू शकत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर गुडविल. गुडविल आपण पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. ट्रेडमार्क, पेटेंट, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, ब्रँड इत्यादी का ज्याला आपण इनटँजिबल ॲसेट म्हणतो. एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर टाटा कंपनीचं मार्केटमध्ये ब्रँड पुढील कित्येक वर्षापर्यंत ब्रँड टाटा कंपनीला बेनिफिट देणार. टाटा कंपनीने ची एखादी गाडी जर मार्केटमध्ये लॉन्च झाली तरी ती गाडी घेण्यासाठी लोक, कस्टमर हे तयार होतात कारण टाटा कंपनीचं मार्केटमध्ये एक ब्रँड आहे. हा ब्रँड हे त्याचं इनटँजिबल ॲसेट आहे का टाटा कंपनी नाव लिहिलेली गाडी लोक डोळे झाकून परचेस करतात कारण त्यांना विश्वास असतो की ही गाडी टाटा कंपनीची आहे. म्हणजे टाटा कंपनीचा ब्रँड त्यावर असेल तर ती गाडी हे त्याचं इनटँजिबल ॲसेट आहे. त्याच पद्धतीने गुडविल. गुडविलमध्ये रेप्युटेशन, इमेज इन मार्केट. गुडविल याचा अर्थ तुमच्या कंपनीची मार्केटमध्ये असलेलं रेप्युटेशन, इमेजवर तुम्हाला मार्केटमध्ये लोक, कस्टमर कडनं त्याचं जी वस्तू तुम्ही प्रोडक्ट करता ती प्रोडक्ट करताना त्याचा बेनिफिट तुम्हाला घेता येतो. अशा बेनिफिट घेतलेल्या गुडविलला आपण इनटँजिबल फिक्स ॲसेट म्हणून रेकॉर्ड करतो. बघा आज आपण काय काय बघितलं. आज म्हणजे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात अगोदर आपण बिझनेस ट्रान्झॅक्शनला सुरुवात केली, ज्यामध्ये बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे दोन व्यक्ती एकत्र येणं गरजेचं आहे, ज्यामध्ये मनीचं मेजरमेंट होणं गरजेचं आहे, त्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणतात. नंतर गुड्स म्हणजे ज्या वस्तूमध्ये आपण ट्रेडर डील करतो त्याला गुड्स म्हणतात. त्यामध्ये परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट, त्यामध्ये कॅश बेसिस आणि क्रेडिट बेसिस काय असतं हे आपण समजून घेतलं. त्यानंतर स्टॉक इन्व्हेंटरीमध्ये ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, त्यामध्ये सुद्धा 3 प्रकारचे स्टॉक आपण पाहिले का जे रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुड्स हे सुद्धा आपण समजून घेतलं. त्यानंतर सेल्स पण आपण समजून घेतले, ज्यामध्ये कॅश सेल्स आणि जर क्रेडिट सेल्स असेल तर त्यामध्ये सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल आणि ट्रेड रिसिवेबल हे सुद्धा आपण व्यवस्थित समजून घेतलं. त्यानंतर परचेस रिटर्न म्हणजेच रिटर्न आउटवर्ड ह्या गोष्टी पण आपण समजून घेतल्या का जो माल आपण परचेस करतो तो जर डिफेक्टिव्ह असेल, त्याची क्वांटिटी जर कमी आली असेल किंवा एखादं दुसरं कोणतं रिझन असेल तर असा माल आपण आपल्या सप्लायरला परत करतो, त्याला परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड म्हणतो. त्याच पद्धतीने आपण विकलेला माल जर आपला कस्टमर आपल्याला परत आणून देत असेल त्याला सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड म्हणून आपण अकाउंटमध्ये रेकॉर्ड करतो. त्यानंतर परचेसेस बघितले. परचेसेसमध्ये सुद्धा कॅश परचेस आणि त्यामध्ये जर क्रेडिट परचेस असेल तर सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेबल आणि ट्रेड पेबल म्हणजे काय हे सुद्धा आपण समजून घेतलं. त्यानंतर एक्सपेन्सेस सुद्धा एक महत्त्वाची शब्द जो आपण बिझनेस ट्रान्झॅक्शनमध्ये समजून घेतला का त्यामध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. तर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे करंट इयरमध्ये जो बेनिफिट घेण्याकरता केलेला खर्च असतो त्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून रेकॉर्ड करत असतो. आणि कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये बेनिफिट इन फ्युचर
ज्यामध्ये ॲसेट जी असते आपली, ते ॲसेट कॅन बी डिवायडेड इन 3 पार्ट. जी ॲसेट आपण फ्युचरमध्ये जिचा बेनिफिट घेतो, तर त्यामध्ये सुद्धा 3 पार्टमध्ये ती रेकॉर्ड केली जाते. एक नॉन करंट ॲसेट, एक करंट ॲसेट आणि एक फिक्टिशियस ॲसेट. तर फिक्टिशियस ॲसेट ही आपल्या अकाउंटमध्ये आपण नंतर समजून घेणार आहोत. पण ज्यामध्ये महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला नॉन करंट ॲसेट आणि करंट ॲसेट म्हणजेच बेनिफिट इन 1 इयर, एका वर्षानंतर जिचा बेनिफिट घेतला जातो, तिला एका वर्षामध्ये जिचा बेनिफिट घेतला जातो त्याला करंट ॲसेट म्हणतात. आणि नॉन करंट ॲसेट का ज्यामध्ये फिक्स ॲसेट आपण पाहिली का फिक्स ॲसेट हा नॉन करंट ॲसेटचाच एक पार्ट आहे, ज्यामध्ये टँजिबल फिक्स ॲसेट आणि इनटँजिबल फिक्स ॲसेट म्हणजे काय, त्याच्यामध्ये टँजिबल ॲसेट म्हणजे जी ॲसेट माझ्या बिझनेसमध्ये मी डोळ्याने पाहू शकतो, जिला स्पर्श करू शकतो, त्या सर्व ॲसेट ह्या टँजिबल ॲसेट्स असतात. आणि ज्या ॲसेट माझ्या बिझनेसमध्ये मी पाहू शकत नाही, ज्याला स्पर्श करू शकत नाही, अशा सर्व ॲसेटला आपण इनटँजिबल फिक्स ॲसेट म्हणतो. टँजिबल ॲसेटचं एक्झाम्पल म्हणजे मशिनरी, फर्निचर, आपली कार वगैरे ह्या सर्व गोष्टी टँजिबल ॲसेट म्हणून रेकॉर्ड केल्या जातात. आणि इनटँजिबल ॲसेटमध्ये गुडविल, ट्रेडमार्क या सर्व गोष्टी इनटँजिबल फिक्स ॲसेट म्हणून रेकॉर्ड करीत असतो. त्यानंतर आता एक शब्द आपण समजून घेणार आहोत, कॅपिटल. तर कॅपिटल म्हणजे द अमाऊंट इन्व्हेस्ट बाय ओनर इन टू द बिझनेस इन कॉल्ड कॅपिटल. हे समजण्यासाठी सांगत आहे. ॲक्च्युली कॅपिटलची बेसिक कन्सेप्ट आपण या अगोदर समजून घेतलेली आहे का कॅपिटल म्हणजे का ओनरने टोटल ॲसेट क्लेम असतो. कॅपिटल म्हणजे हा एक क्लेम आहे कशामध्ये, बिझनेसच्या टोटल ॲसेटमध्ये. तर ओनरने जे कॉन्ट्रिब्युशन केलेलं असतं त्या कॉन्ट्रिब्युशन केलेल्या अमाऊंटचा तो क्लेम करत असतो टोटल ॲसेटमध्ये, तर त्याला आपण कॅपिटल म्हणतो त्या अमाऊंटला, आहे का नाही, ते त्याचं कॅपिटल असतं. आणि त्याच पद्धतीने लायबिलिटीज, द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय पर्सन अदर दॅन ओनर इन टू द बिझनेस इन कॉल्ड लायबिलिटी. म्हणजे बिझनेसच्या व्यतिरिक्त अदर पर्सन जे असतात, अदर दॅन बिझनेस, ज्यांनी कॉन्ट्रिब्युशन केलं असतं बिझनेसमध्ये, त्या सर्वांना आपण लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करत असतो. इट इज द क्लेम ऑफ आउटसाइडर इन टू द बिझनेस. बिझनेसच्या टोटल ॲसेटमध्ये त्यांचा क्लेम असतो. लायबिलिटी आर ऑलवेज पेबल ऑन ड्यू डेट. ही जी लायबिलिटी असते ही विशिष्ट तारखेला पेबल असते. जर मी बँकेकडनं आउटसाइडर म्हणजे बँक, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, नंतर मॉर्गेज लोन वगैरे जेव्हा आपण घेत असतो, लायबिलिटी जी असते आपली, तिचे जर काही इन्स्टॉलमेंट विशिष्ट तारखेला भरावे लागतात म्हणजेच पेबल ऑन ड्यू डेट, त्याला आपण लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करत असतो. आज आपण एवढ्या गोष्टी समजून घेतल्या. पुढच्या वेळेस आपण एक्झाम्पल समजून घेणार आहोत आणि नंतर आपण टॅली प्राईमच्या एंट्रीला सुरुवात करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. बाय.